राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या जितेंद्र आव्हाडांचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना पत्र। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना तातडीने विधानसभेतून निष्कासित करण्याची पत्राद्वारे मागणी। माणिकराव कोकाटेंच्या बाबतीत राहुल नार्वेकरांकडून इमानदारीची अपेक्षा नाही, संजय राऊतांची प्रतिक्रिया। तर नार्वेकरांवर दबाव असल्याचा राऊतांचा आरोप। माणिकराव कोकाटें प्रकरणी कोर्टानेच नार्वेकरांच्या हाती प्रत द्यावी, उद्धव ठाकरेंची खोचक टीका। कोकाटे आणि धनंजय मुंडेंचं रक्षण म्हणजे भाजपचं हिंदुत्व का, ठाकरेंचा सवाल। माणिकराव कोकाटेंसंदर्भात कोर्टाची अधिकृत प्रत प्राप्त झाल्यानंतर 7 दिवसांच्या आत नोटिफिकेशन काढून योग्य निर्णय घेतला जाईल, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची माहिती। नैतिकता सरकारच्या आसपासही फिरकत नाही, धनंजय मुंडे। कोकाटेंच्या मुद्द्यावरून संजय राऊतांचा सरकारवर निशाणा। उद्धव ठाकरेंनी संजय राठोड यांचा राजीनामा घेतलेला तेच राठोड आता सत्तेत, नैतिकता भाजपच्या जवळ यायला घाबरते, राऊतांचा हल्लाबोल। सीमा प्रश्नाच्या आंदोलनात शिंदेंचं नाव कधी दिसलं नाही, महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावरून संजय राऊतांची शिंदेंवर टीका। शिंदेंना अटकेची भीती, त्यामुळे ते सीमा भागात गेले नाहीत, राऊतांचा टोला। एकनाथ शिंदे घाबरले असते तर गुवाहाटीला गेले असते का, उदय सामंतांचा संजय राऊतांना सवाल। शिंदेंचं नेतृत्व महाराष्ट्राला मान्य, दिल्लीच्या तख्तावर त्यांचा सन्मान, सामंतांचं राऊतांना प्रत्युत्तर। भगवा गमछावाला फोटो चांगला वाटला म्हणून स्टेटसला ठेवला, स्टेटसवर धंगेकरांचं स्पष्टीकरण। तर हिंदू धर्म आहे, भगवा गमछा घेऊन फोटो ठेवण्यात गैर काय, धंगेकरांचा सवाल। रवींद्र धंगेकरांना निमंत्रण दिले, ते आले तर त्यांचं स्वागतच, मंत्री उदय सामंतांची प्रतिक्रिया। चांगली माणसं सगळ्यांना आवडतात, त्यामुळे उदय सामंत यांनी स्वागत करू म्हटलं, सामंतांच्या वक्तव्यावर रवींद्र धंगेकरांची प्रतिक्रिया। छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिवशी सुद्धा शासनाने ड्राय डे घोषित करावा, सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडेंची मागणी। पूर्व प्राथमिक शाळांची शालेय शिक्षण विभागाकडे नोंदणी करणं बंधनकारक करण्यात येणार, शाळांमध्ये मनमानी शुल्क आकारणी केली जात असल्याचा निर्णय, शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती। स्ट्रॉबेरीच्या उत्पादनात वाढ झाल्यानं बाजारात स्ट्रॉबेरीची आवक वाढली, सध्या बाजारात स्ट्रॉबेरी 430 रुपये किलोने, त्यातही ऑर्गॅनिक स्ट्रॉबेरीचा भाव 450 ते 500 रुपये किलो। भारत नेपाळ मुक्त व्यापार करारामुळे नेपाळमधून सोयाबीन तेलाची बेसुमार आयात, याचा भारतीय खाद्यतेल उद्योगाला मोठा फटका, त्यामुळे केंद्र सरकारने मुक्त व्यापार कराराचा फेरविचार करावा, खाद्यतेल उद्योगातून मागणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।